काय बेटे नगरवासी या पोर गेलं तरी पण नौका धर्मार्थ चालते म्हटल्या बरोबर घाटावर ही अगदी खेचा खेच गर्दी पाहिल्यावर वाटलं की इथे काही आपली डास असणे शक्य दिसत नाही. हो दाताच्या कड्या करून मिळवीत होतो. अरे अरे मला फक्त पाय ठेवाय पुरती जागा द्या रे, मला फक्त पाय ठेवाय पुरती जागा द्या. पण कोण एक मायेचा पूत प्रसन्न होईल तर शपथ. पण कोणात असा हात हाती धरून भविष्याचे 4-2 ठोकताय ठोकले मात्र आणि बोल बोल म्हणता 5-25 हात गळ्याभोवती जमा झाले. हो जिथे पाय ठेवायला मी जागा मागत होतो तिथे त्या नौकेवर आमची मृगाजिनासनावर अगदी थाटात स्थापना झाली आणि शब्दांवर लोक पिंगा घालायला लागले. माणसाची जातच तशी. पायाजवळचा भाग्यशाली वर्तमान पायाखाली तुडवते आणि भवितव्याचे नाग डिवचण्यासाठी त्या भविष्याच्या बिळामध्ये हात खुपसते. चालू द्या झालं. आता हस्तिनापुराची वाट धरावी. पळशीतली पुंजी संपायच्या आत राजवाड्यामध्ये शिरकाव करून घेतलेला बरा. पण हस्तिनापुराची वाट कोणती? पूर्वेकडची की पश्चिमे? नमस्ते महाशय. नमस्ते 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 पंडितजी नमस्ते. मासे मारण्याचा धंदा करताय वाटतं. मी आपला गरीब कुठला मासे मारतोय. मी फक्त पाण्यात गळ टाकून बसतो. मासे तेवढे गळायला लागतात. अहो ते तडफडून मरतात. मी फक्त त्यांना बाहेर काढतो एवढंच. ते बिचारे स्वतः मूर्ख तेच मरतात आणि तुमच्या सारख्यांची मेजवानी होते. काय म्हणत? आमच्या सारख्या माशांची मेजवानी? हो महाशय म्हटलं मी ब्रह्मकुलोत्पन्न व्युत्पन्न पंडित आहे पंडित. मासे बिसे हाजरत नसतो आम्ही. ते आम्हा पामरांना कसे ठावे? या देहाला महापंडित चंडोळ म्हणतात. मला धीवर किंवा दाश राजा म्हणतात. राजा? तुला राजा म्हणतात? मग या प्रदेशामध्ये राजाला बहुधा कोळी म्हणत असावे. पंडितजी आपण कुठच्या गावचे? अरे थोर शास्त्री पंडितांना गाव कसले पुसतोस? हे विश्व हेच आमच्या वसती स्थान आहे. मग निघाला कुठं? विचारलेस? झाला ना घोटाळा. अरे कशी रे तुम्ही प्राकृत माणसे. आपण तुला मात्र सांगायलाच हवे. धीवरा मला हस्तिनापुराची वाट दाखव बघू. मी निघालोय सम्राट शंतनू महाराजांच्या राजदरबारी. पंडितजी तुमचा यथार्थाचा व्यवसाय कोणता? कुठल्या पदावर ते अजून ठरलेलं नाही. पण तुला मी हे सांगतो की तुझा आणि माझा व्यवसाय एकच. कोणता? ते म्हणजे मासे पकडण्याचा. कसं? पोळ्याचा. फक्त फरक एवढाच आहे की तू मासे पकडतोस आणि मी माणसे पकडतो. असं म्हणजे आपण ज्योतिषी आहात का? झाली का पंचायत? म्हणजे या हस्तसामुद्रिकाच्या फंदामध्ये शहाण्या पंडितांनी पडून नये असे आमचे कैलासवासी तीर्थंकर सांगत असत. ते काय खोटे नाही. आज मेरा जरा गडबडीत आहे. नंतर कधीतरी मी तुझं भविष्य सांगेल. बरं आता तू मला हस्तिनापुराची वाट कोणती तेवढी दाखव. त्याचं काय आहे पंडितजी? आज मी सुद्धा थोडा गडबडीतच आहे. सवड मिळाली की तुम्हाला हस्तिनापुराची वाट जरूर दाखवली. बघा शाबास देवराज शाबास. तुला सौदा मोठा छान ठरवता येतो. सौदा छान ठरवता येतो.
होती आमची त्याला ते चार्जर जरा तुझे मी तर अप्सरा अमरावतीचे जरा तुमचे मी तर अप्सरा अमरावतीचे अरे ही तर त्या नौकेची स्वामिनी. हा. रूप दिव्य मज देव स्पर्शित इंद्रियेतील माई लोळत. रूप दिव्य मज देव स्पर्शित इंद्रियेतील माई लोळत. उमटी माझी बरोबरीता. ऐकलंत सगळ्यांना? उमटी अगं माझा जन्म हा काळातच गेला. हा? पण तुझ्यासाठी धर्म तर राहतात येते कधी बघितली. हा अगं बाई, बहिणीची आपण तुम्ही हात बघता का? बघा बरं माझ्या हातात काय लिहिलंय ते. दूर दूर हो दूर हो वर कन्ये. आकाशाचा गंध. छे 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 छे. नाकातले सगळे केस जळाले. मग बसा एक कस्तुरी मृग नकाशी घालून. दादा, या पंडितजींना कोणाच्या घरी कसं बोलावं कसं वागावं याची रिपात कोणी शिकवलेली दिसत नाही. आता ज्योतिषी आहेत ते तुझं भविष्य सांगतील ना. माझं भविष्य आणि हे माझं भविष्य आहे माझ्या मुठीत. ते सांगायला मला कोणा पंडिताची मुळीच गरज नाहीये. हे जर खरे तर मग मुली हात समोर करून माझ्याकडे धावत कशाला आली. मला काय माहिती तुमचं नक्की एवढं लावतंय म्हणून. हसता काय आहे? राधव नकोस मुली राधव नकोस. अजिबात राधव नकोस. हे बरा अरे तुझ्या नशिबातला हा जो गळ आहे ना जरा शाबूत ठेव बरे. हा गळ जर तू शाबूत करून ठेवलास ना तर ही त्रैलोक्याची राणी होईल. त्रैलोक्याची राणी नाही तर एखादा भला मोठा मासाच ही हा घेऊन पसार होईल बरे. काय भला मोठा मासा मला घेऊन कसा मग दादा म्हणतील सुटलो बाई या मुलीच्या ओझ्यात नाही. नाहीतर काय तुझ्यासारखी तरुण मुलगी म्हणजे सोन्याची लगन म्हणजे जन्मभर बापाची परवा. इतके काय हो दादा तुम्हाला माझ्या लग्नाची गरज पडलेली नाही. हं? माझा नवरा मीच मिळते. हो हो अरे माझा नवरा मीच मिळवेल. अगं नवरा मिळवायला काय असा पाण्यात गळ टाकून असा मासा पकडण्यासारखं सोपं आहे का? अहो गरज कशाला हवं. मी देखील उमेसारखी तपश्चर्या करीन ना. ती बघा. मग तुला तिच्या सारखा मिळेल मग बोलेना. दादा एखाद्या राजापेक्षा एखादा ऋषी चांगला नाही का? तो वसिष्ठ ती अरुंधती आणि चुकून पडलीच एखाद्या विश्वामित्राशी गाठ म्हणजे छे 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 छे. तशा बळंगाच्या भडंगाच्या गळ्यात अडकावायला माझी मुलगी काय तुम्हाला पडली नाही. माझी होईल राज्याची राणी. हा